चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. चला जास्त वेळ न घालवता मूळ विषयाकडे येऊया. पोलीस भरती जाहीर झाली, सप्टेंबरमध्ये फॉर्म सुटतायत, ऑक्टोबरला ग्राउंड येतंय. आता इथनं पुढे जोश असा वाढला पाहिजे एकदम, की ज्या गोष्टीसाठी अतोनात मेहनत घेत होतो म्हणजे घोडं मैदान जवळ आलं. ह्याच्यासाठी एकच लाईन चांगली लक्षात ठेवा, जिसका दिल नहीं कापा उससे पुरी दुनिया कापती है. म्हणजे स्वतः अजिबात घाबरायचं नाही, उलट उत्साह वाढवा आणि नव्या जोशानं मैदानात उतरा. आता एकदम फुल स्ट्रेंथ वाढली पाहिजे तुमची, एनर्जेटिक राहायला पाहिजे, कॉन्फिडन्स एकदम टॉप लेवलला पाहिजे. जागा मारणार हे रोज एकदा स्वतःला सांगितलंच पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा लेखीचा व्हिडिओ बनलेला आहे. आता ग्राउंडचा व्हिडिओ टाकत आहे, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. कारण 50 मार्काचा ग्राउंड सगळ्यात जास्त राहतो. मॅटर कुठला तर भरतीमध्ये सुरुवातीला ग्राउंडच आहे आणि त्या ग्राउंडवरच डिपेंड आहे मी इन और मी आउट. म्हणजे ग्राउंड क्वालिफाय तर पेपर, आणि पेपरला तर प्लॅन ऑलरेडी दिलाय. फॉलो करत असाल 100% मार्कांची ग्रोथ झाल्याशिवाय राहणार नाही. आता ग्राउंड मध्ये काय करायचं आहे बघा. 1600 मीटर, 100 मीटर, आणि देन आहे सगळ्यात भारी इव्हेंट गोळाफेक, जिथं पोरगा इन बी पोरगा आउट बी. 100 मीटरला 15 मार्क, गोळ्याला 15 मार्क, आणि इकडं बघायला मिळतात आपल्याला 20 मार्क 1600 मीटरला. आता सकाळी ग्राउंड जीव तोडून करा. जेवढी अंगात हिंमत आहे, जेवढी मेहनत आहे, तेवढी सगळी ग्राउंडवर होता. माघारी येताना बॉडीनं अजिबात नाही म्हणलं पाहिजे की मी अजून जास्त कष्ट करू शकलो असतो. म्हणजे माझा मेन रोल आहे 100% बॉडीचं देणंच. म्हणजे जेवढं माझ्यात आहे तेवढं मी दिलं, केव्हा ना त्याच्यापेक्षाही जास्त दिलं. कारण माणूस हा लिमिटलेस आहे, लिमिट नाही म्हणायचं. म्हणजे 1600 मीटर एक टाइम होता बघा, जवळजवळ मला वाटतं 2016ची भरती असावी. 1600 मीटरला टायमिंग दिलेला 4:50चा, आणि त्यावेळी पोरांनी 4:50च्या आत 1600 मीटर मारलेलं आहे. आणि आता टायमिंग दिलाय आपल्याला 5:10. म्हणजे तू 5:10च्या आत सुद्धा मारू शकतोसच. कारण 4:50च्या आत मारणारी जर पोर आहे ती, तर 5:10च्या आत मारणारी सुद्धा पोर आहे ती तूच आहेस, दुसरा कोणीही नाही. त्याच्यामुळे चांगलं ताकद लाव, स्वतःच 100% एफर्ट दे. आणि 1600 मीटरवर हातखंडा आलाच असेल. एवढे दिवस काय तू झोपा काढलेला नाही त्यास. आता इथनं पुढं जशी बॉडी काम, तसा इथनं पुढं माइंडचा काम. म्हणजे माइंडसेटच सांगणार तू आत आहेस का तू बाहेर आहेस. कारण स्पोर्ट प्लेअरची सगळ्यात मोठी खूबी आहे, त्यानं स्वतःला आधी सांगितलं पाहिजे की या 20 जणांच्या डिटेल मधला किंग मीच आहे. या 20 जणांच्या डिटेलमध्ये एकाला सुद्धा हात लावून देणार नाही. 100 मीटरला बी नाही, गोळ्याला बी नाही, आणि 1600 मीटरला बी नाही. म्हणजे जाताना मैदानात शट्टू ठोकून जायचं, माघारी येताना सुद्धा शट्टू ठोकूनच यायचं. तर 100% यंदाची जागा झाली डन. कारण जिल्ह्याचे ग्राउंड लगेच पडतात, सगळ्यांना चांगलं माहित आहे. नायगावला ठराविक वेळ थोडासा लेट होतो, पण आता हेच ठरवणार की हे आकडेवारीच ठरवणार इन और आउट. सगळ्या पोरांना सरासरी मार्क राहणार बघा 41, 43. 41, 43 दिसायला लय भारी वाटतं या. घेताना काय फाटतील, लय चांगलं माहिती आहे पळणाऱ्या पोराला. पण एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, जर कालपासनं म्हणजे जर मागचे 6 महिने जर अगदी मनापासून ग्राउंडवर घासला असेल, तर 100% तुझा आकडा हा असणारच आहे. आणि आता ह्यो महिना तर जवळजवळ संपल्यात जमा, म्हणजे अख्खा सप्टेंबर आहे. त्याचं शेड्यूल नेमकं काय ठेवू, तर सकाळी 2 तास प्रॉपर ग्राउंड झाल्यावर प्रॉपर तुझा डायट प्लॅन तो अति जास्त महत्वाचा रोल निभावणार. तुझ्या फिजिकल मेंटेनन्सवर, तुझ्या फिजिकल फिटनेसवर एकदम डिपेंड करणार तुझा डाएट. म्हणजे ज्यावेळी तुझं ग्राउंड संपतं, ते संपल्यानंतर 30 मिनिटाच्या आत तुझ्या बॉडीमध्ये डाएट हा गेलाच पाहिजे. त्याच्यात दूध असलं पाहिजे, केळी असली पाहिजे, अंडी असली पाहिजेत, शेंगदाणं गुळ असलं पाहिजे, प्रोटीन असेल तर अजून बेस्ट. डाएट सगळ्यात जास्त महत्वाचा रोल निभावतो पोराच्या सिलेक्शन मध्ये. सकाळी 2 तास प्रॉपर रगडा, आणि त्याच्यानंतर मात्र इव्हिनिंगचा जो 1 तास आहे, त्या 1 तासामध्ये तुझे जे काय इव्हेंट आहेत, जो वीक इव्हेंट आहे त्या इव्हेंटवर काम. आणि कधीही एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो, तुमचं मिनिमम वजन 60 ते 70 किलोग्रामच्या आसपास असतं. गोळ्याचं वेट आहे तुमचं साधारणतः 7,260, म्हणजे 7.25 किलो. त्याच्यापेक्षा जास्त नाही. तुझं वेट आहे 60 किलो,
गोळा आउट ऑफ गेलाच पाहिजे. तिथली 3 मार्क रिवर्स येता कामा नयेत. 100 मीटरला फुल तुफान ताकद लावायची. शेवटचंच आयुष्यातलं 100 मीटर पळतोय, याच्यानंतर पळणार नाही, स्वतःला क्लिअर सांगून टाकायचं आणि मगच मैदानात उतरायचं. आता ढिलं पडू नका. आपल्याला पानिपतच्या लढाईनं शिकवलंय. पानिपतचं ज्यावेळी पहिलं युद्ध झालेलं 1526 ला, त्यावेळी बाबरच का जिंकला ह्याच्या मागचं मोठं कारण आहे. का तर बाबर ऑलरेडी मैदानात येऊन थांबला होता. त्याच्यानंतर मग ज्याच्या बरोबर बाबरानं बॅटल केलं तो होता इब्राहिम लोदी. हा लेट आला. बघितला परिणाम झाला काय, तर बॅटल लोदी 3 तासात हारला, खाली 3च तासात. आणि हे बाबराच्या काळातलं त्याचं पहिलं मोठं युद्ध होतं. तुझ्या काळातलं हे तुझं शेवटचं मोठं युद्ध आहे. कारण ऑलरेडी बाबर येऊन बसलेला आहे. आता जर तो बाबर आहे, जसं इब्राहिम लोदीला नो गॅरंटेड होतं येईल नाही येईल आला तर काय करायचंय, पण तुला 100% गॅरंटी आहे. फॉर्म सुटलाय, फॉर्म उतरलाय, आता तारीख पडेल, माझं हॉल तिकीट येईल, म्हणजे ऑलरेडी ते सगळं सेट आहे. माझ्याकडे टाइम आहे 1.5 महिन्याचा. मग त्या 1.5 महिन्यात मला काय तुफान राडा करायचे ते कर. ज्यावेळी घोडा युद्धात पळणार असतो तो घोडा कधीही वरातीला नाचत नाही. म्हणजे वरात सोडून दे, मित्राचा बर्थडे सोडून दे, लगीन सोडून दे, पार्ट्या सोडून दे, आता फक्त लायब्ररीत काढून घे आणि त्या मैदानात शट्टू ठोकून उतर. पाया पडताना सुद्धा निष्ठेनं पड, माघारी येताना सुद्धा मैदानाच्या निष्ठेनंच पाया पडून या प्रत्येक घामाच्या थेंबाचं तुला आउटपुट मिळणारच आहे. फक्त हरून जायचं नाही. आता पॅनिक व्हायचं नाही. सगळे डॉक्युमेंट तयार, बायातली बुट फिट्ट बांधायची, सकाळी उठून धुळा करायचा. ज्यावेळी मैदानात माघारी येशील त्यावेळी स्वतःला सांगायचं आजचं मी 100% दिलेलंच आहे. आणि झोपताना सुद्धा 100% सांगायचं आज एकदम प्रामाणिक होतो, प्रामाणिक वर्कआउट केला, प्रामाणिक अभ्यास केला, प्रामाणिक ग्राउंड केलं. आता मला 1.5 महिन्यानंतर स्वप्नात आजपासून दिसायला लागली वर्दी, ती मला मिळणारच मिळणार. आणि ती अशाच पोरांना मिळते ज्यांच्या स्वप्नातच ते येतं. बाकी शुद्ध साध्या सोप्या भाषेत सांगतो की फॉर्म जरी तुम्हाला आता 15,731 असलं तरी कमीत कमी विद्यार्थ्यांची संख्या उतरणारी 15 लाखाच्या पुढे असणार. 800 900 गौशे ढिगाणं भरलेत. पेटून उठणारी पोरं खूप कमी आहेत. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन लय म्हणता येणार नाही की टफ आहे. पेटून उठणाऱ्यांमध्ये जर तू आहेस तर तू इन आहेस. बाकीची पोरं 100% आउट आहेत. त्याच्यामुळे मी इन असणारच, मला वर्दी भेटणारच. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेव, कारण तुझ्यावरचा विश्वासच तुला पोलीस करतो, बाकी दुसरं कोणीही करत नाही. त्याच्यामुळे हारून जायचं नाही. सकाळी 2 तास, संध्याकाळी फक्त आणि फक्त 1 तास डाएट प्रॉपर फॉलो करणं. संध्याकाळच्या ग्राउंडवर गॉसिप करायचा नाही. 1 तासाचं ग्राउंड संपलं, बॅग उचलायची, लगेच निघून यायचं, फ्रेश व्हायचं आणि लायब्ररीत बसायचं. आणि लायब्ररीत मन लावून अभ्यास कर, प्रॉपर डाएट खा, निवांत झोप 6 ते 7 तास प्रॉपर घे. पॅनिक होऊ नकोस, एक्झाम जवळ आलेली आहे आणि ग्राउंड तुला मारायचंच आहे. चल, तुझ्या आईचं स्वप्न, तुझं स्वप्न, तुझ्या गुरुचं स्वप्न तुझ्या हातून पूर्ण होणारच. माझा विश्वास आहे, तुझा पण तुझ्यावर विश्वास ठेव. चल, थँक्यू.